हे पहा, लाल बावटा जनरल कामगार युनियन आणि अवतार मेहरबाबा पीपीसी ट्रस्ट या दोघांमध्ये सन 2026 ते 29 पर्यंतचा करार हा झालेला आहे। आणि या करारामध्ये कर्मचारी आणि संघटना आणि ट्रस्ट यांचे 2-3 बैठका झाल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा करार झालेला आहे। प्रथम डिमांड नोटीस आम्ही त्यांना दिली होती आणि माननीय कामगार आयुक्तांना सुद्धा डिमांड नोटीस दिलेली होती, परंतु याच्यामध्ये कोणताही वाद न होता कर्मचारी आणि ट्रस्टी आणि युनियन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे। या करारामध्ये सर्वसाधारणपणे 3 वर्षासाठी 4,800 रुपये वाढ झालेली आहे। मात्र ती एका टप्प्यात न देता त्यांनी 3 वर्षामध्ये 1600 असे 4800 रुपये त्यांनी वाढ दिलेली आहे। म्हणजे जवळजवळ 4,800 रुपये आपल्याला वाढलेले आहेत। दुसरं म्हणजे आपण बोनस म्हणतो दिवाळी भेट, तर तो सुद्धा 1,500 रुपये वाढून 9,500 रुपये केलेला आहे। आणि शैक्षणिक जी काही खर्च आहे त्याला ते जवळजवळ 25,000 रुपये पर्यंत, म्हणजे जसं विद्यार्थी असेल त्याचा प्रश्न त्याच्यानुसार त्याला देणार आहे। आणि पूर्वीचा जो करार होता याच्या आधी 3 करार झालेले आहेत, ह्या करारानुसार पूर्वीचे जे कराराचे जे मागण्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या आहेत त्याच्यात। अशा पद्धतीने हा करार झालेला आहे। सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी 2026 ते 2029 या 3 वर्षासाठी आमच्या लाल बावटा संघटनेबरोबर व कामगारांबरोबर जो करार झाला तो खेळीमेळीने आमच्याकडनं झालेला आहे। त्यांना 4,800 रुपयाची वाढ दिलेली आहे आणि नारायण सेवा आम्ही म्हणतो, पण त्यांना बोनस म्हणून असे 9,500 रुपये आम्ही देणार आहोत। 3 वर्ष त्यांना तो त्याचा लाभ मिळेल। आज या ठिकाणी लाल बावटा जनरल कामगार युनियन अहमदनगर आणि अवतार मेहरबाबा ट्रस्ट यांच्यात आपसात कामगार पगारवाढीचा करार आज पूर्ण झालेला आहे। कामगारांनी पगारवाढीसाठी नोटीस दिलेली होती, त्या नोटिसीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अवतार मेहरबाबा ट्रस्टतर्फे जवळजवळ प्रत्येक कामगाराला दर महिन्याला 4,800 रुपये पगारवाढ दिलेली आहे। त्याचबरोबर बोनसमध्ये सुद्धा वाढ दिलेली आहे आणि शैक्षणिक प्रोत्साहन भत्ता विद्यार्थ्यांसाठी 1,500 रुपये दरवर्षी देण्याचं कबूल केलेलं आहे। हा जो करार झालेला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेला आहे। यापूर्वी सुद्धा 3 करार, आतापर्यंत 9 वर्षामध्ये 3 करार वेगळे झालेले आहेत। पूर्वी या कामगारांना अत्यंत कमी वेतन होतं, परंतु लाल बावटा जनरल कामगार युनियन आणि अवतार मेहरबाबा ट्रस्ट यांच्या समेटामुळे आता कामगारांना चांगल्यापैकी पगारवाढ झालेली आहे आणि ती कामगारांनी मान्य केलेली आहे।